नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खानापूर तालुक्यातील लोंढा नजीक असलेल्या माचाळी गावामध्ये एका शेतकऱ्यावर 2 पिल्लांसह असलेल्या अस्वलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये शेतकरी थोडक्यात बचावला असून त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माचाळ येथील बाबल खांडेकर वय 65 हे आज सोमवारी सकाळी सुमारे 7च्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना अचानक वाटेत 2 पिल्लांसह अस्वल समोर आले. अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाबल खांडेकर यांनी धाडस दाखवत प्रतिकार करत जवळील झाडावर चढून स्वतःचा बचाव केला. झाडावर चढताना अस्वलाने त्यांच्या पायावर ओरखडे काढल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने लोंढा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. पुढील उपचारासाठी वन विभागाच्या मदतीने त्यांना खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या परिसरात अस्वलांची वर्दळ वाढल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली शहरातील 4 नंबर गेट पंप हाऊस परिसरामध्ये भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीकाठच्या भागामध्ये मगरींचा वावर वाढल्याचे नागरिकांनी सांगितले असून त्या परिसरातील प्राण्यांवरही त्या हल्ला करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अनेकदा कर्नाटक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अलीकडे नदीलगतच्या घरांच्या परिसरामध्ये तसेच काही रस्त्यांवरही मगरी दिसल्याने रहिवाशांमध्ये भीती वाढली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बेळगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गंगाधर लक्ष्मण कुळन्नूवर वय 35 याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. अलीकडे बेळगाव शहरात धारदार शस्त्रासंबंधित भोसकाभोसकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी अँटी स्टॅबिंग पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून संशयितांची झडती घेऊन त्यांच्याकडील शस्त्र जप्त करून गुन्हे दाखल केले जात आहेत. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवण्याच्या आणि गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीस शस्त्राचा धाक दाखवून पैशांची बॅग व मोबाईल फोन लुटल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून दरोड्यात लुटलेली 2,81,000 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित व्यक्तीने कागवाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास कागवाड पोलीस करत आहेत. शहरातील कनकदास कॉलनी अनगोळ माझगाव मार्गावरील तलावानजीक मटका घेणाऱ्या 2 जणांना टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून मटक्याच्या चिठ्ठ्या व रोकड जप्त करण्यात आली आहे. नागप्पा कल्लप्पा नायक वय 45 व संतोष यल्लाप्पा वाजंत्री वय 28 अशी त्यांची नावे आहेत. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवार दिनांक 7 मार्च रोजी ही कारवाई केली. या दोघांनी सूरज कंगराळकर राहणार कनकदास कॉलनी याला चिठ्ठ्या पोहोचवत असल्याची कबुली दिल्यामुळे एफआयआर दाखल केला आहे. बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून अनेक ठिकाणी अस्वच्छता वाढली आहे. ग्रामस्थांनी पिरणवाडी पट्टण पंचायतीकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत येत्या सोमवारपर्यंत समस्या न सुटल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नारायण मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायतीकडे निवेदन देऊन कचऱ्याची नियमित उचल न होणे, गटारी न स्वच्छ करणे आणि आसपासच्या गावांचा कचरा पिरणवाडीमध्ये टाकल्याची तक्रार नोंदवली. पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी समस्येची दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करून कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. जमखंडी तालुक्यातील जंबगी केडी गावामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभाग, पोलीस विभाग आणि तालुका प्रशासनाने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत अखेर आज बिबट्याला
यशस्वीपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. मागील काही दिवसांपासून गावाच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. या कारवाईमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचेही सहकार्य लाभले असून बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून पुढील कार्यवाही वन विभागाकडून करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील एका रुग्णाला गंभीर नॉन डायबेटिक जखमेच्या उपचारासाठी पाय कापण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र टिळकवाडी खानापूर रोड आरपीडी कॉर्नर नजीकच्या अॅडव्हान्स्ड जर्मन होमिओपॅथिक क्लिनिक येथे करण्यात आलेल्या उपचारांमुळे ही शस्त्रक्रिया टळल्याची माहिती समोर आली आहे. या क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर मनोज पुजार यांनी रुग्णाची सखोल तपासणी करून वैयक्तिक उपचार पद्धती अवलंबली. नियमित औषधोपचार, ड्रेसिंग आणि वैद्यकीय देखरेखीमुळे जखमेतील सूज व संसर्ग कमी होत गेला आणि काही कालावधीत जखम पूर्णपणे भरून आली. या उपचारांमुळे शस्त्रक्रिया टळल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाल्याची माहिती क्लिनिकच्या सूत्रांनी दिली. बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या 10वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि कॉपीमुक्त ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ही महत्त्वाची पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांमधील वर्गखोल्या, प्रवेशद्वार आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे परीक्षा काळात संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार किंवा कॉपी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाणार आहे. शिवाय परीक्षा केंद्रांवर उड्डाण अर्थात तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाच्या कडक उपाययोजनांमुळे 10वीची परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पात बेळगाव वेंगुर्ले या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्ती व फेर डांबरीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर यांनी दिली. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषतः मागील पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर चंदगड तालुक्यातील सुमारे 25 ते 30 किलोमीटर खराब झालेल्या रस्त्याच्या फेर डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला असून येत्या 2 महिन्यात काम सुरू होऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्याची स्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे सालाबादप्रमाणे यंदाही चव्हाटा यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. होळीच्या दिवशी सुरू झालेली ही यात्रा 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगून गेली आणि रंगपंचमीच्या दिवशी महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेदरम्यान दररोज कीर्तन, पारायण, विविध धार्मिक विधी, पालखी सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काल रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न झाली. देवाला मानाचे पूजन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मांसाहार नैवेद्य अर्पण करून मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण परिसरामध्ये शांततेचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पुढील काळामध्ये हा उत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. रंगपंचमीचा आनंद लुटल्यानंतर आंघोळीसाठी मलप्रभा नदी घाटावर गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शहरातील महादेव मंदिराजवळील नदीपात्रात काल रविवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 2च्या सुमारास घडली. विशाल बिरजे वय 25 असं मृताचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळपासून विशालने गावात मित्रांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला. दुपारी त्याने आंघोळीसाठी खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीघाट गाठला. आंघोळ करताना पाण्यात तो अचानक बुडाला. याबाबत अन्य तरुणांनी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांना माहिती दिली
तर अग्निशामक दलाच्या जवानांनी मलप्रभेच्या पात्रात शोधकार्य हाती घेतले. बुडालेल्या ठिकाणीच त्याचा मृतदेह आढळून आला. ऐन रंगपंचमीला घडलेल्या या घटनेने गर्लगुंजीमध्ये रंगाचा बेरंग झाला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. शहरातील रयत गल्ली वडगाव परिसरामध्ये ड्रेनेज लाईनमध्ये माती व कचरा साचल्यामुळे ती पूर्णपणे तुंबली आहे, ज्यामुळे सार्वजनिक विहिरी आणि घरगुती बोरवेलमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सांडपाणी विहिरी व बोरवेलमध्ये मिसळत असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पाणीपुरवठा विभागाला अनेकदा कळवले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच आश्वासन देण्यात आलेले पिण्याचे पाणी टँकरही पाठवलेले नाही. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने ड्रेनेज साफ करून स्वच्छ पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली असून अन्यथा मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. KLS प्रौढशाळा बेळगाव येथे बाल हक्कांचे संरक्षण, बालविवाह प्रतिबंध तसेच बालमजुरी प्रथा बंदी या विषयांवर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बाल हक्कांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून त्याची अंमलबजावणी समाजातील प्रत्येक घटकाने केली पाहिजे असे आवाहन केले. बालकांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षित भविष्य यासाठी समाजाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी बेळगाव विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत विषय प्रमुखांची बैठक बेळगाव येथे पार पडली. या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत प्रशिक्षण महाअभियानाच्या अनुषंगाने पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, संघटन बळकटीकरण तसेच आगामी कार्यकर्त्यांचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाची विचारसरणी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण महाअभियान महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस बेळगाव विभागातील विविध पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कारवार कारागृहात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काल रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेसंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांनी कारवार शहर पोलीस ठाण्यामध्ये कैदी मोहम्मद मंजूर अब्दुल करीम, प्रशांत पवार, मोहम्मद अली व हारून सय्यद अहमद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. कारवार कारागृहामध्ये मोहम्मद अब्दुल करीम नामक कैदी बंद आहे. त्याला भटकळ होऊन भेटायला अली व हारून हे दोघे आले होते. त्यांनी कारागृहात अंमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर परिसरामध्ये हेरॉईन अंमली पदार्थांची विक्री करत असताना 2 युवकांना सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मयूर राऊत वय 31 आणि राहुल जालगार वय 30 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे 25,400 रुपये किमतीचे 12 ग्रॅम 96 मिलीग्रॅम हेरॉईन आणि 127 पुड्या जप्त करण्यात आल्या. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी बेळगाव शहरातील गवळी गल्ली येथे असलेली रामदेव गल्ली सरकारी शाळा क्रमांक 29 व 20 तर्फे दाखलाती आंदोलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षक पोषक महासभेत शालेय पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, मूलभूत भाषा कौशल्य व गणित या विषयांना सर्वोच्च प्राधान्य कसे द्यावे यावर चर्चा झाली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी सरकारी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा उलगडा केला, ज्यात मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, आहार, अंडी, केळी, दूध तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समावेश आहे. कार्यक्रमामध्ये पालकांना आपली मुले सरकारी शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका कुरबेट यांनी या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करत महत्त्व सांगितले व कार्यक्रम यशस्वी झाल्याचे प्रतिपादन केले.
सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी बेळगाव येथील केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च येथे एमबीए विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवन छायाचित्रणाद्वारे व्यवस्थापन धडे या विषयावर एक विशेष व्याख्यान सत्र आयोजित केले गेले. हे सत्र किरण एन कुलकर्णी, माजी महाप्रबंधक डीसीएम श्रीराम लिमिटेड आणि फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे तांत्रिक व सहकारी सदस्य यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर आरिफ शेख, संचालक केएलएस आयएमईआर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर डॉक्टर सुशील के पारे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. सत्रादरम्यान कुलकर्णी यांनी छायाचित्रणातून शिकता येणारे नियोजन, शिस्त, प्राधान्यक्रम ठरवणे, लक्ष केंद्रित करणे, सर्जनशीलता आणि सकारात्मक मानसिकतेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच त्यांनी कुतूहल, धैर्य, संयम, योग्य अंमलबजावणी, सतत शिकत राहणे, आत्मविश्वास, स्वतंत्र विचार, संघभावना आणि व्यावसायिक प्रतिष्ठा राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारताने न्यूझीलंड संघाला 96 धावांनी पराभूत करत शानदार विजय मिळवला. सामना सुरू होताच बेळगाव शहरामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आणि हॉटेल्स व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी गर्दी झाली. भारतीय संघाच्या चौकार व षटकारावर क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केला. विजयानंतर बेळगावमधील गल्लोगल्ली आणि आरपीडी कॉर्नर येथे तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. प्रसंगी शहरातील विविध प्रमुख चौकाचौकात युवकांची गर्दी पाहायला मिळत होती. दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काही हुल्लडबाज तरुणांना त्यांच्याकडून प्रसादही मिळाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.